नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चं पहिलं प्रकरण समरूपता या प्रकरणाचे आपण रिव्हिजन घेणार आहोत. बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाची एक रिव्हिजन होणार आहे, उजळणी होणार आहे. त्याचबरोबर पूर्व परीक्षा सुद्धा जवळ आलेली आहे, त्या परीक्षेच्या अनुषंगाने तर एकदम इम्पॉर्टंट ही रिव्हिजन बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समरूपता या प्रकरणाच्या सगळ्या महत्त्वाच्या संकल्पना, सगळी महत्त्वाची गणितं, जी गणितं आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षा आलेली आहे आणि येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, अशा प्रकारची सगळी इम्पॉर्टंट गणितं जी आहेत त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर महत्त्वाची रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपला एक व्हॉट्सअपचा चॅनल आहे, व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याच्यावरती सगळे अपडेट्स मी देत असतो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला 10वी गणित भाग 1, 2 आणि त्याचबरोबर इतर सगळ्या विषयांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF हव्या असतील, इम्पॉर्टंट नोट्स हव्या असतील, तर त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर जाऊयात पटकन पुढे. बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करतोय, एक संकल्पना, महत्वाच्या कन्सेप्ट आणि त्याच्यावर आधारित गणितं. मग महत्वाची कन्सेप्ट त्यावर आधारित गणितं, नुसतीच गणितं नाही घेत, संकल्पना पण समजल्या पाहिजेत. तर बघा, समरूपता हे जे प्रकरण आहे बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर एकूण 10 मार्काचे प्रश्न विचारले जातात. कधी कधी 4 मार्काला सुद्धा प्रश्न विचारला जातो. मागच्या वर्षी 4 मार्काला प्रश्न याच प्रकरणातला एक विचारला गेला होता. आपला पहिला महत्वाचा गुणधर्म आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मित्रांनो, गुणधर्म काय, कुठलेही दोन त्रिकोण असतील त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं, त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे जर माझ्याकडे कुठलेही दोन त्रिकोण असतील, समजा माझ्याकडे एक त्रिकोण आहे अशा प्रकारे बघा, ज्याचं नाव मी म्हणतो एबीसी, आणि दुसरा एक त्रिकोण आहे, आपण असा काटकोन त्रिकोण काढू ज्याचं नाव आहे समजा पी क्यू आणि आर. बरोबर, पी क्यू आणि आर आपण म्हणू, व्यवस्थित काढू पी क्यू आणि आर. ओके. आता याच्यामध्ये जर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर आपण बघायला गेलं, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे काय असतं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आता या एबीसीचा पाया बीसी आहे आणि उंची एडी आहे, पीक्यूआरचा पाया क्यू आर आणि उंची पीक्यू आहे. म्हणजे सरळ गुणोत्तर लिहायचं, एबीसीचा पाया बीसी गुणिले उंची एडी भागिले त्रिकोण पीक्यूआरचा पाया क्यू आर आणि गुणिले उंची पीक्यू. तर अशा प्रकारे एक सूत्र तयार होतं. भूमितीमध्ये आपल्याला आकृत्यांवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचा गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आणखी एक गुणधर्म आहे, जर या दोन त्रिकोणाचा समजा पाया समान असेल, आता समजा मी असे या ठिकाणी दोन त्रिकोण काढतो बघा, ए आहे, बी आहे, सी आहे आणि इथं डी आहे, इथं काटकोन त्रिकोण आहे. आता इथे बघा, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी. आता या दोन त्रिकोणांचा जर तुम्ही विचार केला, एबीसीचा पाया बघा, एबीसी त्रिकोण म्हणजे बघा हा हिरव्या रंगाचा त्रिकोण तुम्हाला दिसला, याचा पाया काय बाबा बीसी, एबीसीचा पाया बीसी. ओके. आणि दुसरा एक त्रिकोण जर तुम्ही बघितला, हा बघा बीडीसी म्हणजे किंवा डीसीबी, याचा पाया काय बीसी. तर या दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे. तर हा दुसरा गुणधर्म लक्षात घ्यायचा, जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल, जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असतं. म्हणजे पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची. मग मला सांगा, या एबीसी या त्रिकोणाची उंची काय एबी, मग एबी आणि भागिले हा जो डीसीबी या त्रिकोणाची उंची काय बाबा डीसी आहे किंवा सीडी आहे. बघा, एबीसी म्हणजे हिरव्या रंगाच्या त्रिकोणाची उंची एबी आणि दुसरा डीसीबी या त्रिकोणाची उंची सीडी म्हणा किंवा डीसी म्हणा. म्हणजे दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात म्हणजे उंची भागिले उंची. आणि तिसरा गुणधर्म, जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल, आता इथे बघा आपण अशा प्रकारे दोन त्रिकोण काढू, ए आहे, पी आहे, क्यू आहे आणि इथं आपल्याकडे म्हणा एम आहे. आता इथं दोन त्रिकोण आहे, एरिया ऑफ त्रिकोण ए पी एम भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए क्यू आणि एम. या दोन त्रिकोणामध्ये काय समान आहे बाबा, आता याच्यामध्ये जर पाया जर बघितला, आता एपीएम म्हणजे बघा तुम्ही हा जो हिरव्या रंगाचा त्रिकोण ज्याला मी रंग दिलेला आहे, आणि दुसरा एक्यूएम म्हणजे कुठला त्रिकोण, त्याला आपण लाल रंग देऊ, हा बघा लाल रंगाचा त्रिकोण म्हणजे एक्यूएम.
आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बघा, दोघांमध्ये काय समान आहे? हिरव्या रंगाच्या त्रिकोणाचा पाया पीएम आहे आणि लाल रंगाच्या त्रिकोणाचा पाया एमक्यू. पाया समान आहे का नाही? आता उंचीचा विचार केला तर उंची दिलेलीच नाहीये भाऊ, पण दिली नसली तरी इथं उंची समान आहे का? कारण दोघांचा हा ए जो आहे तो सामायिक शिरोबिंदू. आता एक शिरोबिंदू सामायिक आहे म्हणजे इथं दोन त्रिकोणांची उंची समान आहे. मग दोन त्रिकोणांची जर उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात येतं, म्हणजे पाया भागिले बाया. मग एपीएम चा पाया काय होतो? पीएम, आणि भागिले एक्यूएम चा पाया काय होतो? क्यूएम. म्हणजे दोन त्रिकोणांचा पाया समान आहे, सॉरी दोन त्रिकोणांची उंची समान आहे, तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. मित्रांनो, तीन गुणधर्म समजून घ्या. जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. जर दोन त्रिकोणाचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात, म्हणजे उंची भागिले उंची. आणि जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात, म्हणजे पाया भागिले पाया. ओके, तर हे गुणधर्म नीट समजून घ्यायचे. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, आता गणितांकडे बघूयात आपण. त्याच्या अगोदर हे गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. पाया समान उंची असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात, पाया समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात, आणि पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर क्षेत्रफळ सारखी असतात किंवा त्यांचं गुणोत्तर एकास एक येतं किंवा सारखं येतं. तर बघा मित्रांनो, जे गुणधर्म आपण बघितले, जे सूत्र बघितले, आता त्याच्यावर आधारित आता काही गणित आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कारण संकल्पना आणि गणित सूत्र जर तुम्हाला नीट समजली तर त्यावर आधारित तुम्हाला गणित चांगल्या प्रकारे समजू शकतात. आता इथे काय की एका त्रिकोणाचा पाया 9 सेमी आणि उंची 5 सेमी आहे, म्हणजे एका त्रिकोणाचा पाया आणि उंची दिले. त्याचबरोबर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 सेमी आणि उंची 6 सेमी आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया आणि उंची दिलेली आहे. तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं. तर एकदम सोपा मुद्दा आहे बघा. आता इथं आपण काय करू? एका त्रिकोणाचा पाया बघा, एका त्रिकोणाचा पाया A1. ओके, पाया A1, पाया त्याला आपण B1 म्हणू, B1 व उंची H1 मानू. ठीक आहे, H1 मानू. झालं. आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 व उंची H2 मानू. ठीक आहे. आता आपल्याला काय दिलंय? एका त्रिकोणाचा पाया B1 बरोबर 9 दिलाय आणि उंची H1 बरोबर 5 सेमी दिलेली आहे. 5 सेमी किलोमीटर काय असेल ते दिले असेल. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे B2 दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 दिलाय आणि H2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाची उंची आपल्याला 6 दिली, आणि या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. तर आपल्याला माहिती आहे, आपण गुणधर्म बघितला, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आता यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे A1 भागिले A2 म्हणू. काय बाबा? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. A1 चा पाया काय? B1 आणि गुणिले H1 भागिले A2 चा पाया काय? B2 गुणिले उंची H2. झालं. आता इथं किमती टाका, तुमचं उत्तर येईल बघा. B1 गुणिले H1, B1 किती? 9 गुणिले H1 5, B2 गुणिले H2, B2 10, H2 6. मग इथे लिहायचं 10 गुणिले 6, 9 5 45 भागिले 10 60. 45 आणि 60 कितीच्या पाड्यात येतात? 15च्या. 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60, म्हणजे गुणोत्तर किती आले बाबा? 3:4. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 3:4 आलं. तर असा हा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण या रिव्हिजन मध्ये इम्पॉर्टंटच प्रश्न घेतोय. प्रत्येक संकल्पनेवर आधारित 1-2 प्रश्न असणार आहे आणि ते पण इम्पॉर्टंट प्रश्न घेणार आपण. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न आपल्याकडे एक आहे. आता ही आकृती जरा नीट जर तुम्ही बघितली तर या आकृतीमध्ये काय बाबा? आकृतीमध्ये आता हा प्रश्न नोव्हेंबर 2020 आणि सप्टेंबर 2021 दोन वेळा आलाय. मला काय विचारलंय? एरिया ऑफ त्रिकोण एबीसी. बघा इथं दिसतोय एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीएबी आहे. इथं डीबीसी झालंय, डीएबी पाहिजे. इथं डीबीसीच्या ऐवजी डीबीए पकडा. डीबीए एरिया ऑफ त्रिकोण डीबीए किंवा डीएबी. थोडस प्रिंटिंग मिस्टेक. काय? एबीसी बघा, एबीसी आणि डीएबी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता वरचा आणि खालचा त्रिकोण दोघांमध्ये काय समान आहे? दोघांमध्ये हा एबी जो हा एक भाग दिसतोय हा एक समान आहे, आणि एबी काय बाबा? वरच्या त्रिकोणाचा पाया आणि खालच्या त्रिकोणाचा पण पाया आहे, म्हणजे या दोन त्रिकोणात पाया समान आहे. मग आपण गुणधर्म बघितला होता, ज्यावेळेस दोन त्रिकोणांचा पाया समान असतो त्यावेळेस त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात असतं. म्हणून आपण हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची लिहिणार. मग मला सांगा, एबीसी ची उंची काय? बीसी आहे. एबीसी ची उंची आहे तुमच्याकडे बीसी.
आणि भागिले आपल्याकडं इथं तुमच्याकडे ही उंची काय एडी आहे, बीसी भागिले एडी. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडंसं एक चेंज करणं आपल्याला गरजेचं आहे. इथं एबी 3 आणि सीडी 4 आहे. तर एबीच्या ऐवजी ऍक्च्युली इथं काय माहितीये का, एबीच्या ऐवजी तुमच्याकडे बीसी पाहिजे आणि सीडीच्या ऐवजी एडी पाहिजे. एवढं काही करेक्शन थोडंसं तुम्ही करा, म्हणजे जरा थोडंसं बरं पडेल. ठीक आहे. आता बीसी मला किती दिले 3 आणि भागिले एडी बरोबर 4 दिले, म्हणजे किती आलं गुणोत्तर हे 3:4. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न थोडासा सोडवता आला पाहिजे, समजून घेता आला पाहिजे. थोडेसे आपल्याकडे इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झाली, पण ठीक आहे, काय हरकत नाहीये. आपण थोडंसं आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू आपण. ठीक आहे. बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय, की आकृतीमध्ये आता इथे बघा, या आकृतीमध्ये काय समान आहे बाबा, या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलंय, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डी सी बी. आत्ताच या प्रकारची आपण ही आकृती बघितली. आता एबीसी जो त्रिकोण आहे, या एबीसी त्रिकोणाचा पाया काय, बीसी आहे. वरचा जो एबीसी त्रिकोण आहे त्याचा पाया काय बाबा, हा बीसी, बीसी पाया आहे. आणि दुसरा एक माझ्याकडे जो त्रिकोण आहे डीबीसी डीसीबी, हा बघा डीसीबी, या डीसीबी त्रिकोणाचा पाया पण बीसी आहे. म्हणजे इथं दोन त्रिकोणांचा पाया समान आहे भाऊ. मग मगाशी बघितलं, पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात, म्हणजे उंची भागिले उंची. मग इथं सरळ यायचं उंची भागिले उंची. मग मला सांगा एबीसी ची उंची काय, एबीसी हा त्रिकोण आहे, याचा पाया बीसी तर उंची एबी आहे, एबीसी ची उंची एबी भागिले डीसीबीचा जर विचार केला, या हिरव्या रंगाच्या त्रिकोणाचा पाया डीसीबीचा पाया बीसी आहे, म्हणजे उंची काय झाली, सीडी झाली. सीडी लिहा डीसी लिहा काय फरक पडत नाही. तर लिहायचं समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण असं या ठिकाणी आपण लिहू शकतो, समान पायांचे त्रिकोण. आता एबी किती आहे बाबा, एबी 6 दिले आणि डीसी बरोबर 8 आहे. 6 आणि 8 दोनाच्या पाड्यात येतात, बेत्रिक 6 बेचोक 8, विषय संपला. तर एकदम सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, आपल्याला फक्त संकल्पनेने समजल्या पाहिजेत, कन्सेप्ट समजल्या पाहिजे. संकल्पना कन्सेप्ट जर नीट समजल्या तर तुम्ही ही गणित आरामात सोडवू शकता. चला पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न आपल्याकडे. आता इथे बघा, हा प्रश्न मला तर वाटतं पुस्तकामध्ये आहे. बघा इथे काय दिलं, या दोन त्रिकोणांमध्ये जर बघितलं तर रेख एई लंब बीसी वगैरे दिलेलं आहे आणि आपल्याला एबीसी छेद डीबीसी हे गुणोत्तर काढायचं आहे. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीबीसी. बघा डीबीसी. आता एबीसी जो त्रिकोण आहे बघा, नीट बघा बरं का, एक एक त्रिकोण बघा वाटलंच तर. आता हा एबीसी जो त्रिकोण आहे, या त्रिकोणाचा पाया काय बाबा, बीसी आहे. एबीसी या त्रिकोणाचा पाया बीसी आहे आणि त्याची उंची काय बाबा, एई आहे. बरोबर, पाया बीसी आणि उंची एई. आता दुसरा जो आपल्याकडे त्रिकोण दिलेला आहे, दुसरा त्रिकोण काय बाबा, हा डीबीसी, डीबीसी हा लाल रंगाचा त्रिकोण. या लाल रंगाच्या त्रिकोणाचा पाया काय बाबा, बीसी आहे आणि उंची काय बाबा, डीएफ आहे. आता मला सांगा, या दोन्ही त्रिकोणाचा बीसी हा पाया समान आहे. बघा, जो पांढऱ्या रंगाचा त्रिकोण तुमच्याकडे एबीसी दिसतोय त्याचा पाया बीसी आणि लाल रंगाचा त्रिकोण डीबीसी दिसतो त्याचा पण पाया बीसी. म्हणजे इथं दोन त्रिकोणाचा पाया समान आहे. मग पाया समान तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असणार, उंची भागिले उंची. मग आपण लिहू उंची भागिले उंची. एबीसी ची उंची काय, एई, एबीसी ची उंची आहे एई आणि भागिले आपल्याकडं हा जो लाल रंगाचा डीबीसी जो आहे त्याची उंची डी पासून इथं लंब उंची पकडली तर डीएफ येते. मग भागिले लिहायचं डीएफ आणि इथं कंसामध्ये लिहायचं बरं का, डीएफ कंसामध्ये लिहायचं समान पायांचे त्रिकोण, पाया समान आहे. मग आता एई किती दिले बाबा, 4 आहे आणि डीएफ 6 आहे. दोघे सुद्धा दोनाच्या पाड्यात, बेत्रिक 6 सॉरी बेदुने 4 आणि बेत्रिक 6. बाकी गोष्ट सगळी सिंपल आहे, फक्त कन्सेप्ट समजल्या पाहिजे मित्रांनो. बाकी काय मोठं एवढं जाऊन काय झेंडा बिंडा आपल्याला लावायचा नाही, एकदम सोपा विषय. पुढे बघा. आता इथे बघा, हा प्रश्न जो आहे ना तो थोडासा वेगळा आहे आणि हा प्रश्न मला असा आतून वाटतं यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला 3 मार्काला वगैरे येऊ शकतो, खूप महत्वाचा आहे. या आकृतीमध्ये अनेक त्रिकोण दिसतात, आपल्याला ज्या त्रिकोणांशी काम आहे ती गुणोत्तर घ्यायची. पहिलं गुणोत्तर काय, एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूबी भागिले पीबीसी. आता पीक्यूबी कुठे आहे, इथं पी आहे, इथं क्यू आहे आणि इथं बी आहे. पीक्यूबी म्हणजे बघा हा त्रिकोण दिसला ज्याला मी रंग देतो, पांढऱ्या रंगाचा त्रिकोण. त्रिकोण बघितला रे बघितला, लगेच त्याचा पाया आणि उंची चेक करायची. या त्रिकोणाचा पाया बीक्यू, उंची पीक्यू. ओके झाला. आता दुसरा एक त्रिकोण आपल्याकडे विचारलाय पीबीसी. हा पी आहे, बी आहे, सी आहे. बघा पीबीसी म्हणजे हा संपूर्ण मोठा त्रिकोण दिसला हा तुम्हाला त्रिकोण हिरव्या रंगाचा, बरोबर. आणि दुसरा हा बिचारा छोटासा त्रिकोण. आता या दोन त्रिकोणांमध्ये काय समान आहे, पाया का उंची. बघा हा जो पी क्यू बी जो त्रिकोण आहे छोटा, त्याचा पाया बीक्यू आहे. आता मोठ्या त्रिकोणाचा पाया बघू. पीबीसीचा पाया बीसी आहे, म्हणजे एका त्रिकोणाचा पाया बीक्यू, दुसऱ्याचा पाया बीसी. पाया समान आहे का, नाही समान. आता उंची चेक करा. या पांढऱ्या रंगाच्या म्हणजे ज्या रेखांकित छायांकित केलेला जो त्रिकोण आहे त्याची उंची काय, पीक्यू आहे,
बरोबर. आणि जो मोठा त्रिकोण आहे हिरव्या रंगाचा त्याची उंची पण PQ, म्हणजे दोघांची उंची समान आहे. मग जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात, पाया भागिले पाया. उंची समान आहे, पाया भागिले पाया लिहायचा विषय संपला. आता मला सांगा PQB चा पाया किती? PQB चा पाया काय? BQ भागिले PBC चा पाया किती? PBC चा पाया आहे BC. BQ भागिले BC. इथं लिहायचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. ओके, मी आकृती काढतो त्रिकोणाची, पण तुम्ही त्रिकोण पूर्ण लिहा. ओके, पुढे ABC आणि ADC. आता हे रफ करू. आता ABC कुठे बाबा? ABC म्हणजे हा सगळ्यात मोठा त्रिकोण दिसला, ABC. आता चेक करा या ABC चा पाया आणि उंची काय? मला सांगा ABC चा पाया काय बाबा? BC. उंची काय बाबा? AD. ओके, आणि दुसरा त्रिकोण ADC. ADC म्हणजे कुठला त्रिकोण बघा? हा छोटा त्रिकोण. ADC म्हणजे बघा हा त्रिकोण. या दोन त्रिकोणांमध्ये काय समान आहे बघा? चेक करा. पहिला पाया चेक करा आणि मग उंची चेक करा. मला सांगा मोठा त्रिकोण ABC त्याचा पाया BC आहे आणि त्याच्या खालचा ADC जो त्रिकोण आहे त्याचा पाया DC आहे. एकाचा पाया BC, दुसऱ्याचा DC. पाया समान आहे का? नाहीये. उंची चेक करा. ABC जो मोठा त्रिकोण आहे त्याची उंची येते AD आणि जो ADC जो छोटा त्रिकोण आहे त्याची पण उंची AD येते. दोघांची AD ही उंची समान आहे. मग AD ही उंची समान तर क्षेत्रफळाचा गुणोत्तर पाया भागिले पाया. मग मला सांगा पहिला ABC दिलाय, ABC चा पाया किती? ABC चा पाया तुमच्याकडे BC आहे, मग लिहा BC भागिले ADC चा पाया काय बाबा? ADC चा पाया DC आहे, मग लिहा DC. काय लिहायचं? समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. समान उंचीचे त्रिकोण झालं. आता PBC आणि ABC बघा, आता हे रफ करू. PBC आणि ABC. PBC म्हणजे बघा हा PBC दिसला तुम्हाला, हा PBC म्हणजे हा छोटा त्रिकोण. बरं, याला मस्त असा रंग वगैरे देऊ किंवा नाही दिला तरी चालेल. ओके, आता या PBC चा पाया BC आणि उंची आहे PQ. ओके, पाया BC आणि उंची आहे PQ. आता दुसरा त्रिकोण बघा, दुसरा ABC. ABC म्हणजे हा बघा मोठा त्रिकोण. या मोठ्या त्रिकोणाचा पाया काय? BC आणि उंची काय? AD. ठीक आहे. आता दोघांमध्ये काय समान आहे? पाया का उंची? बघा PBC चा पाया जर बघितला तर तो BC येतो आणि मोठा त्रिकोण जो ABC आहे त्याचा पण पाया BC येतो. या दोन त्रिकोणाचा पाया सारखा आहे. BC हा पाया सारखा आहे, म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची आहे. मग मला सांगा PBC ची उंची काय झाली? PQ. PBC जो त्रिकोण आहे छोटा त्याची उंची P पासून मोजा PQ, बरोबर, आणि भागिले ABC. ABC जो मोठा त्रिकोण आहे त्याची उंची A पासून मोजा AD. काय बाबा? समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण. इथं पाया समान आहे म्हणून या ठिकाणी समान पायांचे त्रिकोण आहे म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात झालं. एकदम सोपा विषय. आता हा प्रश्न ADC भागिले PQC. ADC कुठे आहे बघा? ADC हा तुमचा हिरव्या रंगाचा त्रिकोण, त्याला मस्त हिरवा रंग देऊ. आणि दुसरा जो त्रिकोण आहे, दुसरा आहे आपल्याकडे PQC बघा, PQ आणि C हा लाल रंगाचा त्रिकोण, त्याला मी जास्त डार्क करतो. ओके, दिसला असेल तुम्हाला लाल रंगाचा त्रिकोण. आता मला सांगा या दोन त्रिकोणांमध्ये काय समान दिसतंय का? हिरव्या रंगाच्या त्रिकोणाचा म्हणजे ADC चा पाया DC आहे आणि लाल रंगाच्या त्रिकोणाचा म्हणजे PQC चा पाया QC आहे. एकाचा पाया DC, दुसऱ्याचा पाया QC. सारखा आहे का? नाहीये सारखा. आता उंची बघा, या हिरव्या रंगाच्या त्रिकोणाची उंची काय? AD आहे आणि दुसरी जी उंची आहे PQ आहे, म्हणजे PQ पण समान नाहीये, म्हणजे उंची पण समान नाहीये. पाया उंची काहीच समान नाहीये, म्हणजे क्षेत्रफळांचा गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची लिहायचा विषय संपला. आता मला सांगा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं पहिला गुणधर्म. ADC चा पाया काय बाबा? ADC चा पाया DC गुणिले उंची AD लिहिलं आणि भागिले PQC चा पाया QC गुणिले उंची PQ. QC गुणिले उंची PQ. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो. ओके, आता थोडंसं पुढे जाऊयात. बघा जे जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तेच आपण बघतोय. मी बाजूला होतो, याचा जर स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. चला पुढे जाऊयात आपण. तर बघा याच्यानंतर आता हे सगळी जी काही गणितं बघितली, आता इथे हा एक प्रश्न आहे, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे, कारण या प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांची आपण या ठिकाणी तयारी करून घेण्याचा तुमचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा हा प्रश्न जर बघितला, इथं काय दिलंय? समान उंचीच्या. आता इथं पहिले एक वाक्य लक्षात घ्या, दोन शब्दात एक गोष्ट क्लिअर आहे. इथं दोन त्रिकोणांची उंची समान आहे भावांनो. काय समान आहे? उंची. मग उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर इथं पाया भागिले पाया होणार आहे. ओके, दिलंय काय?
समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ऑलरेडी दिलेलं आहे 2:3 आणि लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी आहे, तर मोठ्या त्रिकोणाचा पाया काढा. म्हणजे तुम्हाला लहान त्रिकोणाचा पाया दिलाय आणि मोठ्या त्रिकोणाचा पाया काढायचा. बघा आता एक काम करू, आपण इथे लिहू लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ त्याला आपण A1 व आपल्याला पायाचा विषय व पाया B1 मानू, पाया B1 मानू. झालं. त्याच्यानंतर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ A2 व पाया B2 मानू, पाया B2 मानू. ओके, B2 मानू. आपल्याला हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलंय म्हणजे A1 भागिले A2 असं गुणोत्तर दिलंय 2:3 म्हणजे 2/3 आणि आपल्याला दिलेला आहे पाया. काय दिलाय? लहान त्रिकोणाचा पाया B1 बरोबर आपल्याला दिलाय 6 सेमी. तर आपल्याला काय करायचंय? B2 काढा. तर B2 काढा. तर आपल्याला काय काय सांगितलंय की बाबा B2 म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया काढायचा आहे. मग आता एक काम करू आपण की इथं दोन त्रिकोण जे आहेत त्यांची काय समान आहे? उंची समान आहे. मग इथं लिहायचं बाबा दिलेल्या त्रिकोणांची उंची समान आहे. दिलेल्या त्रिकोणांची उंची समान आहे. त्रिकोणांची 3 मार्काला येऊ शकतो हा प्रश्न. उंची समान आहे. दिलेल्या त्रिकोणांची उंची समान आहे. मग आता मला सांगा जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येईल? पायांच्या प्रमाणात. आता उंची समान आहे मग A1 छेद A2 उंची समान आहे मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. A1 चा पाया B1 A2 चा पाया B2 संपला विषय. A1 छेद A2 चं गुणोत्तर 2/3 आहे. इथं लिहायचं 2/3 आणि B1 छेद B2 B1 किती 6 आणि भागिले B2 आपल्याला काढायचं. आता तिरकस गुणाकार करा. 2 गुणिले B2 2 B2 बरोबर 6 गुणिले 3 18 झाले. आता B2 आपल्या जाग्यावर 18 आपल्या जाग्यावर 2 गुणिले पलीकडे गेले भागिले B2 बरोबर 92 18 B2 बरोबर 9 आलं. तर एकंदरीत मित्रांनो B2 बरोबर 9 म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया 9 सेमी आहे असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. आता पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा प्रश्न जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तेच आपण घ्यायचा आज प्रयत्न करतोय. आता बघा आता आपण काय केलं ज्या पहिल्या संकल्पना होत्या कन्सेप्ट होत्या ज्या सराव संच 1.1 शी रिलेटेड होता त्याच्यातले आपण काही महत्वाचे गुणधर्म संकल्पना त्यावर आधारित गणित बघितली. आता आपण पुढचं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे त्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारित महत्वाच्या संकल्पना आणि महत्वाची गणित आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजे काय? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. आता हे काय पाठ करायची गरज नाही. आपण फक्त या कन्सेप्ट वरती चर्चा करू म्हणजे यावर प्रश्न कसा विचारला जातो. बघा अशा प्रकारे एखादी आकृती असेल त्रिकोण असेल ज्याचं नाव ABC आहे आणि या ABC मध्ये रेषा L ही बाजू BC ला समांतर आहे. रेषा L आणि BC समांतर आहे तर P आणि Q आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं एक सूत्र तयार होतं. तुम्हाला फक्त एवढं समजून घ्यायचंय भूमितीमध्ये आकृतीवरून सूत्र कसं तयार होतं. जसं की इथं बघा PQ आणि BC समांतर आहे त्याच्या समोर A बिंदू आहे. मग A पासून सूत्र तयार करायचं कसं? AP छेद PB. काय सूत्र तयार करायचं? AP छेद PB बरोबर परत A कडे यायचं आणि AQ छेद QC लिहायचं. AQ छेद QC. काय बाबा सूत्र एकदम साधी सोपी गोष्ट आहे. AP छेद PB बरोबर AQ छेद QC असं सूत्र तयार करायचं. पहिले लिहायचं त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC आहे म्हणून सूत्र तयार होतं AP छेद PB बरोबर AQ छेद QC असंच लिहायचं आहे. नाहीतर चुकून लिहायला AP छेद PB बरोबर QC छेद AQ असं नका. हा A सगळीकडे घ्या. इकडे A पासून सुरुवात केली तर पलीकडे पण A पासून सुरुवात करा. AP छेद PB बरोबर AQ छेद QC. तर हे सूत्र आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय त्या अनुषंगाने. आता याचा एक व्यत्यास आहे त्याच्यावर आधारित पण प्रश्न विचारले जातात पण पहिले आपण प्रमेयावरचे प्रश्न बघूयात. बघा त्रिकोण ABC मध्ये बाजू DE समांतर बाजू BC. बघा DE समांतर BC दिले. उत्तर लिहिताना कसं लिहायचं? त्रिकोण ABC मध्ये नोव्हेंबर 2020 ला आलेला प्रश्न आहे. ABC मध्ये आपल्याला दिले DE समांतर BC. DE समांतर BC असं आहे म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. म्हणून काय लिहायचं? प्रमाणाच्या असं लिहायचं मूलभूत प्रमेयानुसार. मूलभूत प्रमेयानुसार प्रमेयानुसार म्हणजे लक्षात घ्यायचं भूमितीमध्ये जे सूत्र तुम्ही वापराल तो गुणधर्म या ठिकाणी लिहायचा आहे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय कोण दुभाजकाचा प्रमेय आहे की कुठला गुणधर्म आहे ते लिहिणं गरजेचं आहे. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार या आकृतीमध्ये कसं सूत्र तयार होईल? DE समांतर BC असताना बघा AD छेद DB
बरोबर एई छेद ईसी. काय बाबा सूत्र तुम्हाला माहिती आहे, एडी छेद डीबी बरोबर एई छेद ईसी झालं. आता याच्यामध्ये फक्त किमती टाका, भाग कार्यक्रम झाला. किमती टाकले की काम झालं. तर किमती बघा, एडी किती दिले बाबा 6 दिले, एडीच्या जागेवर 6 लिहा. बीडी किती दिले 9 दिले, बीडीच्या जागेवर 9 लिहा. आणि बरोबर एई किती दिले 7.5 दिले, ईसी 7.5 दिले. एई काढायचे आणि ईसी दिलेले 7.5. आता करा तिरकस गुणाकार किंवा एक काम करा, पहिलं या दोघांना 3 भाग जाईल. 3 दुने 6, 3 त्रिक 9 बरोबर एई भागिले 7.5. आता बघा एई गुणिले 3 किती झालं, 3 एई, 3 एई आणि बरोबर 7.5 गुणिले 2, हे 2 गुणिले 7.5. आता 3 एई बरोबर 7.5 गुणिले 2 म्हणजे 7.5च्या दुप्पट केले की 15 येतात. तुम्ही बघा इथं उत्तर येईल 15. कॅल्क्युलेशन करून बघा. एई आपल्या जाग्यावर 15, आपल्या जाग्यावर 3 गुणिले इकडे आले भागिले 3, म्हणून एई बरोबर 3 5 15. एई बरोबर मला मिळालं 5. झालं, एई बरोबर 5. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवता येऊ शकतो. एकदम सोपा आहे. म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय या संकल्पनेवर आधारित आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळं आकृती बदलेल, आकडे बदलतील, नावं बदलतील, एबीसीच्या ऐवजी PQR येईल, पण आपल्याला संकल्पना अशाच प्रकारे समजून घ्यायची आणि अशाच प्रकारे गणित सोडवावं लागेल. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. व्यत्यास म्हणजे काय? व्यत्यासावर आधारित सुद्धा एखादं गणित आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता व्यत्यासाचा विषय कसा माहितीये का? जर आपल्याला इथं काय सांगितलं जाईल, बाबा PQR एक आपल्याकडे अशा प्रकारे त्रिकोण आहे आणि इथं दिले असेल की बाबा ए आणि बी दिलं असेल आणि असं म्हटलं जाईल की बाबा PA आणि AQ बरोबर PB छेद BR ही दोन गुणोत्तर सारखी असतील. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये काय विचारलं जातं की बाबा ह्या दोन रेषा समांतर आहेत, AB आणि QR समांतर आहे, तर असं सूत्र तयार होतं. पण व्यत्यास उलटा असतो. व्यत्यासामध्ये काय सांगितलं की बाबा जर PA छेद AQ बरोबर PB छेद BR ही गुणोत्तर सारखी असतील तर आपल्याला AB समांतर QR आहे असं आपण सांगू शकतो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. आता या संकल्पनेवर आधारित तुम्ही जर गणित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा पहिलं गणित बघू म्हणजे तुम्हाला समजेल. बघा एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूयात. 3 समांतर रेषांचा गुणधर्म बघून नंतर एक्झाम्पल बघू. एक 3 समांतर रेषांचा गुणधर्म काय? एकदम सोपा. बघा 3 समांतर रेषा नावाप्रमाणे. बघा इथं एक रेषा आहे, ही दुसरी रेषा आहे आणि तिसरी रेषा आहे. तिघी एकमेकींना समांतर आहे. ही समजा इना आहे, ही मीना आहे आणि ही डिका आहे. इना मीना डिका. आणि या दोघांना समांतर असणाऱ्या रेषा आहेत एक्स आणि वाय. ओके. आता इथं बघा ए आहे, बी आहे, सी आहे. इथं पी आहे, क्यू आहे आणि आर आहे. तिघे जण एकमेकींना समांतर आहेत. मग इथं सूत्र कसं तयार होतं? 3 समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार, 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार सूत्र तयार होतं AB छेद BC बरोबर PQ छेद QR. सेम प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासारखं. कसं? AB छेद BC असं लिहा इथं, AB छेद BC बरोबर PQ छेद QR. एकदम साधं सोपं सूत्र तयार करणं खूप सिंपल आहे. इथं काय करायचं? AB छेद BC बरोबर PQ छेद QR. हा भाग भागिले हा भाग बरोबर हा भाग भागिले हा भाग, संपला. एकदम साधं सोपं सूत्र आहे. आता याच्यानंतर एक कोन दुभाजकाचं पण आहे प्रमेय, त्याच्याशी रिलेटेड पण आहे, पण अगोदर हे गणित आपण समजून घेऊ. चला आता या 3 समांतर रेषांच्या गुणधर्मावर आधारित हे गणित एकदम सोपं आहे. इथं दिलंय या आकृतीमध्ये AB समांतर CD समांतर EF आहे. मग इथं लिहायचं की बाबा आकृतीत आपण लिहू AB समांतर CD समांतर EF बरोबर. म्हणून 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार ओके, गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार सूत्र कसं तयार होतं? AC छेद CE बरोबर BD छेद DF. बघा AC छेद CE बरोबर BD छेद DF. एकदम साधं सोपं सूत्र आहे. AC छेद CE बरोबर BD छेद DF असं सूत्र लिहायचं. आता AC ची किंमत काय बाबा? मला दिले AC 6 दिले, CE दिले 9 दिले, ज्या किमती दिल्या त्या टाकून द्या. BD मला दिलेली 8 लिहिलं आणि DF आपल्याला काढायचे. ठीक आहे. आता तिरकस गुणाकार करून टाका किंवा या दोघांना तुम्ही ठीक आहे नंतर करा. 6 गुणिले DF 6 DF ओके. 9 8 72 झालं. आपल्याला DF काढायचंय. DF ला म्हणायचं बाबा तू इथंच थांब. 72 ला म्हणायचं जाऊ नको लांब
आणि 6ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 6 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले झाले, तर डीएफ बरोबर 6ला जर का 72ला जर 6ने भाग लावला तर 12 येतं. ओके, 12×72 म्हणून डीएफ बरोबर 12. म्हणजे बाकी हा कॅल्क्युलेशनचा भाग तर तुम्हाला येईल, एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला सूत्र तयार करता आलं पाहिजे. अशी आकृती आल्यावर सूत्र हे अशा प्रकारे तयार होतं. म्हणजे आकृतीवरून सूत्र कसं तयार होतं हे एकदा आपल्याला कळालं पाहिजे भूमितीमध्ये, बाकी काय नाही. पुढचा मुद्दा बघा, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय हा एक महत्वाचा गुणधर्म आहे आणि त्याच्यावर आधारित पण प्रश्न विचारले जातात. जसं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, त्याची आकृती सूत्र बघितलं, जसं 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म त्याचं सूत्र बघितलं, तसंच एक कोन दुभाजकाचं प्रमेय असतं. बघा अशा प्रकारे जर का कोन दुभाजक असेल, एक लक्षात घ्या, अशा प्रकारे एक आकृती असेल, इथं कोन दुभाजक आहे, समजा इथं एबीसी आहे आणि त्याचा बीडी हा कोन दुभाजक आहे. त्याचबरोबर कधी कधी आकृती अशी उलटी पण येऊ शकते बघा, अशा प्रकारे पण येऊ शकते. इथं पी आहे, क्यू आहे, आर आहे आणि इथं यस आहे. आता इथं सूत्र कसं तयार करायचं बघा, या कोन दुभाजकाचा गुणधर्म काय की त्या कोन दुभाजकाने त्याच्या कोणासमोरील बाजूचे जे 2 भाग केलेले असतात ते 2 भाग आणि इतर 2 बाजूंचं गुणोत्तर सारखं असतं. आणि इथं कुठे 2 भाग झालेत, ह्या पी आर चे 2 भाग झालेत. मग सूत्र लिहिताना काय करायचं, या एबीसी मध्ये बीडी हा कोन दुभाजक आहे. या कोन दुभाजकाने कोणाचे 2 भाग केलेत, एसी चे. मग एसी चे 2 भाग केलेत म्हणून ए पासून सुरुवात करा सूत्र लिहायला. पहिले हे 2 भाग काय आहेत ते लिहा. एडी छेद डीसी हे 2 भाग लिहिले. त्याच्यानंतर इतर 2 बाजू कुठल्या उरल्या, एबी आणि बीसी, पण ए पासूनच सुरुवात करा. एबी छेद बीसी, एबी छेद बीसी. चुकून सुद्धा सीबी छेद बीए लिहू नका. इथं जर ए पासून सुरुवात केली असेल, एडी छेद डीसी बरोबर एबी छेद बीसी, इकडे पलीकडे पण ए पासून सुरुवात करा. इथं जर बघितलं तर इथं कुणाचे 2 भाग झालेत, पी आर चे. मग पी पासून सुरुवात करा. पी आर चे कुठले 2 भाग झालेत, पीएस आणि एसआर, म्हणून पीएस भागिले एसआर. आता दुसऱ्या 2 बाजूंचं गुणोत्तर लिहिताना पी पासूनच लिहा, पी क्यू छेद क्यू आर, पी क्यू छेद क्यू आर. तर अशा प्रकारे आपल्याला हे सूत्र तयार करावं लागेल. आता या संकल्पनेवर आधारित आपण काही गणित बघूयात. ओके, चला आता इथे बघा, गणित कुठे गेला बाबा, ये रे लवकर. हा बघा, आता हे गणित आहे, हे कोन दुभाजकाच्या गुणधर्मावर आधारित. आता इथे क्यूपी काढायचे. आता इथं ही क्यूपी काढताना एकदम सिंपल आहे, जास्त काय आपल्याला याच्यामध्ये अवघड विषय नाहीये. बघा, त्रिकोण एम एन पी मध्ये, बघा त्रिकोण एम एन पी मध्ये, बघा त्रिकोण एम एन पी मध्ये काय की एन क्यू हा जो रेख आहे तो कोण दुभाजक आहे. रेख एन क्यू हा दुभाजक आहे, दुभाजक आहे. रेख एन क्यू काय बाबा, हा एक दुभाजक आहे बरोबर. हा दुभाजक असेल म्हणून आपण कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार लिहू. म्हणून आपण लिहू, म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, प्रमेयानुसार, म्हणून आपण कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथे एक सूत्र तयार करू शकतो आपण. आता इथं सूत्र कसं तयार होतं ते मी तुम्हाला सांगितलं की बाबा इथं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं एमपी, या एमपी चे 2 भाग झालेत. या कोन दुभाजकाने कोणाचे 2 भाग केलेत, एमपीचे. आता एमपीचे जे 2 भाग केलेत ते काय बाबा, एमक्यू छेद क्यूपी. एमक्यू चे 2 भाग केलेत, एमक्यू छेद क्यूपी, एमक्यू छेद क्यूपी. बरं, एमक्यू चे 2 भाग एमक्यू छेद क्यूपी लिहिलं. आता परत एम पासूनच सुरुवात करा, एम एन छेद एनपी, एम एन छेद एनपी, एम एन छेद एनपी. आता हे सूत्र तुम्ही लिहिलं. आता हे सूत्र लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, या सूत्रामध्ये फक्त आपल्याला किमती टाकायच्या बरोबर. या सूत्रामध्ये आता आपण फक्त किमती टाकूयात. आता एमक्यू किती बाबा, 2.5 आहे. एमक्यू आपल्याकडे 2.5 आहे, भागिले क्यूपी आपल्याला काढायचे बरोबर. एम एन जे आहे, एम एन किती 5 आहे आणि एनपी आपल्याकडे 7 आहे. आता तिरकस गुणाकार करायचं, क्यूपी गुणिले 5, 5 क्यूपी बरोबर 2.5 गुणिले 7 आहे बरोबर. आता आपल्याला क्यूपी आपल्या जागेवर ठेवायचं आहे, 2.5 गुणिले 7 आपल्या जागेवर, हे 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले. क्यूपी बरोबर काय आहे बाबा, 5 एके 5, 5 5 25, 0.5, 0.5 गुणिले 7. आता 0.5 गुणिले जर 7 केलं आपण तर 0.5 गुणिले 7 किती येतं, क्यूपी बरोबर 7 5 35, इथं फक्त लिहायचं 3.5 झालं. तर अशा प्रकारे आपण क्यूपी बरोबर 3.5 या ठिकाणी आपल्याला काढता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. ठीक आहे, आता हा जो पुढचा प्रश्न आहे, इथे सुद्धा आपल्याला कोन दुभाजकाचं प्रमेयच वापरायचंय. बघा या ठिकाणी काय करायचंय, आता मी डायरेक्ट सूत्र लिहितो. इथे आपल्याला त्रिकोण एबीसी मध्ये बीडी हा कोन दुभाजक आहे.
म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र काय येईल? एडी छेद डीसी. बघा लक्षात घ्या, एडी छेद डीसी बरोबर परत ए पासून सुरुवात तयार करा, एबी छेद बीसी बरोबर एबी छेद बीसी. आता या सूत्रामध्ये आपल्याला फक्त किमती टाकायच्यात, बाकी काय नाही करायचं. बघा आता एडी छेद डीसी, एडी x वजा 2 डीसी x अधिक 2 या ठिकाणी लिहून टाका, x वजा 2 भागिले x अधिक 2 आणि इथे x ची किंमत काढायची बरं का आपल्याला. आणि पलीकडे एबी छेद बीसी, एबी x आहे, बीसी x अधिक 5 आहे, x भागिले x अधिक 5. आता या ठिकाणी मला काय करायचं बाबा, तिरकस गुणाकार करायचा, मला x ची किंमत काढायची. इथं तिरकस गुणाकार केला तरी आपलं काम होईल. या दोघांचा करा, या दोघांचा करा, कोणाचाही करा. चला मी पहिलं काय करतो, x वजा 2 गुणिले x अधिक 5 एका कंसामध्ये करू, या दोघांचा गुणाकार, आणि पलीकडे x गुणिले x अधिक 2 करू, x गुणिले x अधिक 2 करू, x गुणिले x अधिक 2. आता इथं बघा, x ने काय करायचं आपल्याला, x अधिक 5 ला गुणायचंय, x वजा 2 ने x अधिक 5 ला गुणायचं, म्हणजे काय करायचं, x ने x अधिक 5 ला गुणायचं, नंतर वजा 2 ने सुद्धा आपल्याला x अधिक 5 ला गुणायचंय, बरोबर x गुणिले x, x चा वर्ग अधिक x गुणिले 2, 2x झालं. आता इथं बघा, x गुणिले x झाला x चा वर्ग, त्याच्यानंतर x गुणिले 5 झालं 5x अधिक 5x लिहून टाका, त्याच्यानंतर वजा 2 गुणिले x वजा 2x लिहा, बरोबर, आणि त्याच्यानंतर वजा 2 गुणिले 5 2 पंचे 10, वजा आहे म्हणून या ठिकाणी लिहा वजा 10 आणि बरोबर x वर्ग अधिक 2x. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा x वर्ग आणि हा x वर्ग कट होईल, अधिक हे इकडे आले वजा. आता 5तून 2 गेले 3x, 5x मधून 2x गेले, माझ्याकडे राहिले 3x वजा 10 बरोबर 2x. आता हे 2x अधिक आहे, इकडे आले वजा झाले, 3x आपल्या जाग्यावर, 2x अधिक इकडे आले वजा 2x आणि बरोबर वजा 10 आहे ते झाले अधिक 10. 3तून 2 गेले x बरोबर माझ्याकडे आलं 10. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर हे खूप सोपे प्रश्न आहेत, परंतु इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे या प्रकरणातले महत्वाचे प्रश्न मित्रांनो आपण बघतोय. आता पुढचा एक प्रश्न बघू, पुढचे काही गुणधर्म आहे. आता पुढे लक्षात घ्या, पुढे आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी इथं काहीतरी सिद्ध करायचंय, पुस्तकामध्ये सोडवून दिलेल्या गणितामध्ये आहे. जर सिद्ध करायला आलं, आता मोठी गणित सुरुवातीला आपण 1-1, 2-2 मार्कांची गणितं बघितली, पण अशी जर का मोठी गणितं आली या प्रकरणावरची, तर नेमकं काय करायचं अशा वेळेला. तर बघा, त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी जो आहे, बीडी हा कोन दुभाजक आहे आणि त्याचबरोबर इथं आपल्याला ईडी समांतर बीसी पण दिले. म्हणजे ह्या एका त्रिकोणामध्ये तुम्ही कुठली कुठली सूत्र वापरू शकताय. पहिली गोष्ट, इथं कोन दुभाजक दिलाय, म्हणजे मी कोन दुभाजकाचं सूत्र वापरू शकतो. त्याच्यानंतर ईडी समांतर बीसी दिलंय, म्हणजे मी इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरू शकतो. आणि आपल्याला सिद्ध करायचंय एबी छेद एई बरोबर बीसी छेद ईबी. तर इथं आपण एक काम करू, सुरुवातीला आहे ना, आपण इथं सिद्धता लिहिताना एकदम सोपा विषय आहे. सिद्धता लिहिताना आपण, मी आता तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो, पण तुम्ही लिहा डिटेल मध्ये. बघा, सिद्धता लिहिताना आपण काय करू, पहिला मुद्दा, पहिला पॉइंट काय करू, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल. बघा, हा जर तुम्ही संपूर्ण त्रिकोण जर पाहिला, या संपूर्ण त्रिकोणामध्ये ही ईडी समांतर आपल्याकडे बीसी आहे, मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र काय तयार होतं, एई छेद ईबी बरोबर एडी छेद डीसी. काय सूत्र तयार होतं, एई छेद ईबी बरोबर एडी छेद डीसी, एडी छेद डीसी. हे कसं झालं, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तसं लिहा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, असं या ठिकाणी सूत्र लिहू, मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार हे सूत्र तयार झालं. यानंतर आता बघा, कोन दुभाजकाचा विचार करू आपण. आता ह्या ईडीला विसरा आणि बघा, ए बी सी हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचा जर का हा कोन दुभाजक असेल, कोन बीडी, तर इथं कसं सूत्र तयार होतं. आता या ठिकाणी लक्षात घ्या, कोन दुभाजक असेल तर इथं कोन दुभाजकाचं आपलं सूत्र तयार होणार. कसं तयार होणार, कोन दुभाजकाने कोणाचे दोन भाग केले, एसीचे. ते दोन भाग कुठले बाबा, एडी छेद डीसी, एडी छेद डीसी असे दोन भाग केलेले आहेत, बरोबर. त्याच्यानंतर परत ए पासून सुरुवात करा. बघा, एबी छेद बीसी, काय झालं, एबी छेद बीसी. मग या ठिकाणी इथं लिहायचं एबी छेद बीसी झालं. आता इथं पण लिहा कोन दुभाजकाचे प्रमेय, कोन दुभाजकाचे प्रमेय, दुभाजकाचे प्रमेय. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, कुठल्याही प्रकारचं जर गणित आलं, अशा प्रकारे सिद्धता आली, तर सुरुवातीला त्या आकृतीमध्ये कुठली कुठली सूत्र तुम्ही तयार करू शकता ती लिहून टाकायची. आपण काय केलं, फक्त इथं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार एई छेद ईबी एडी छेद डीसी हे सूत्र तयार झालं ते लिहिलं आणि त्याचबरोबर कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार एडी छेद डीसी आणि एबी छेद बीसी हे सूत्र तयार झालं ते लिहिलं. आता ऑब्झर्वेशन करायचं. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, या दोघांमध्ये एडी छेद डीसी हे दोन गुणोत्तर सारखे,
मग याचा अर्थ काय, एई छेद ईबी आणि एबी छेद बीसी ही दोन गुणोत्तर सुद्धा सारखी असणार आहे. म्हणून तिसरा मुद्दा लिहू आपण, एबी छेद बीसी बरोबर एई छेद ईबी, एई छेद ईबी झालं. हे सिद्ध झालं 1 व 2 वरून, 1 2 वरून असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे कितीही मोठं गणित आलं तरी ते सोडवत असताना आपल्याला काय करायचंय, त्या आकृतीमध्ये लपलेली जी काही सूत्र आहेत ती फक्त सूत्र लिहायची आणि नंतर मग सूत्रांचं ऑब्झर्वेशन करून आपण आपल्या उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकतो. तर असा आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊया. बघा, पुढचा मुद्दा समरूपतेच्या कसोट्या, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या आहेत, त्याच्यावर आधारित पण प्रश्न येतात. तर या समरूपतेच्या कसोट्या कुठल्या, कोको कसोटी, बाबाबा कसोटी, बाकोबा कसोटी, जास्तीत जास्त कोको कसोटीचा वापर होतो. आता आपण बघूया त्या कसोट्यांवर आधारित आपल्याला काही गणित आहेत तर ती आपण बघू. आता इथे बघा, या ठिकाणी मला काय दिलंय की आकृतीमध्ये रेख एसी व बीडी परस्परांना पी बिंदूमध्ये छेदतात आणि मला काय दिलंय आणि एपी छेद सीबी म्हणजे पक्षामध्ये मला काय दिलंय बघा. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पक्ष ज्या गोष्टी दिल्यात त्या कधीही पक्षामध्ये लिहायच्या असतात. आता पक्ष म्हणजे आपल्याला काय दिलंय बाबा, आपल्याला दिले एपी छेद सीपी. बघा, एपी छेद सीपी बरोबर डीपी छेद बीपी छेद डीपी, बीपी छेद डीपी म्हणजे एपी छेद सीपी, एपी आणि सीपी या दोन बाजूंचं गुणोत्तर आणि बीपी आणि डीपी, बीपी आणि डीपी या दोन बाजूंचं गुणोत्तर सारखे. म्हणजे इथं बाजूंचा विषय, या दोन बाजू आणि त्याचबरोबर इथे या दोन बाजू, हे आपल्याला या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आता इथं बाजू दिल्यात म्हणजे बा आणि बा आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायला सांगितले. आता त्यासाठी आपण सिद्धता लिहूया. समरूप दाखवण्यासाठी आपण सिद्धता लिहू. सिद्धता, कुठले दोन त्रिकोण समरूप दाखवायचे त्यांना आपण लिहू. बाबा, कुठले दोन त्रिकोण, त्रिकोण एबीपी, त्रिकोण एबीपी व त्रिकोण सीडीपी, सीडीपी मध्ये, या दोघांमध्ये एडीपी व सीडीपी या दोन त्रिकोणांमध्ये जर का आपण बघितलं तर या दोन त्रिकोणामध्ये बघा, पहिला मुद्दा आपल्याला दिलाय की बाबा एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी ही गुणोत्तर सारखी दिलेत. काय दिले बाबा, एपी छेद पीसी, सॉरी एपी छेद पीसी दिले, एपी छेद सीपी दिले. ओके, एपी छेद सीपी म्हणजेच एपी छेद पीसी बरोबर बीपी छेद डीपी ही गुणोत्तर सारखी दिलेत. म्हणजे इथं आपण लिहू शकतो बाबा पक्ष, हे आपल्याला दिले पक्ष. बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2 वेळा हा प्रश्न येऊन गेलाय. आता ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता इथं दोन बाजूंची गुणोत्तरे दिलेत म्हणजे बा आणि बा आहे. आता तिसरी गोष्ट आपल्याला शोधायची आहे. आता लक्षात घ्या, हा कोण आणि हा कोण हे दोन विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो दुसरा मुद्दा, कोण एपीबी, एपीबी बरोबर कोण सीपीडी, सीपीडी हे काय बाबा, विरुद्ध कोण, एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. आपण या ठिकाणी लिहू शकतो विरुद्ध कोणांची जोडी आहे, विरुद्ध कोण. हे विरुद्ध कोण एकरूप असतात. मग आता काय झालं, ह्या दोन बाजू आणि मधला कोण म्हणजे को, म्हणजे कुठल्या कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले, बाकोबा कसोटी. मग तुम्ही लिहू शकता तिसरा मुद्दा, त्रिकोण एपीबी समरूप त्रिकोण सीपीडी कुठली कसोटी, बाकोबा कसोटी, बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण झाले समरूप. तर अशा प्रकारे आपल्याला समरूप त्रिकोणाच्या ज्या काही कसोट्या आहेत त्यांचा वापर करून आपल्याला काही गणित येतात. आता हे एक गणित झालं. आता आपण आणखी काही गणित या ठिकाणी बघूयात, बरोबर. बघा, आणखी काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण बघू. पुढे बघा, पुढे आपल्याकडे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय. आता हा एक गुणधर्म आहे, हा एक इम्पॉर्टंट गुणधर्म आहे. या गुणधर्मावर 100% असं कुठलं वर्ष नाहीये की ज्या वर्षामध्ये यावर प्रश्न विचारला नाही. गुणधर्म खूप महत्वाचा आहे. काय बाबा, जर दोन त्रिकोण समरूप असतील, आता माझ्याकडे समजा एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर, दोन त्रिकोण समरूप असतील तर यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर. बघा, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे काय, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. म्हणजे एबीसी ची बाजू काय आहे, एबीचा वर्ग आणि पीक्यूआर ची बाजू काय आहे, पीक्यूचा वर्ग, किंवा बीसीचा वर्ग छेद क्यूआर वर्ग, किंवा एसीचा वर्ग छेद पीआर वर्ग. म्हणजे साधी गोष्ट आहे. दोन त्रिकोण समरूप असतील तर एक सूत्र तयार होतं, त्यांच्या संगत समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग येतं, एवढं आपल्याला समजून घ्यायचं. आता याच्यावर प्रत्यक्षात एक्झाम्पल बघू. बघा, इथं हे गणित जर आपण बघितलं, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. मार्च 2020 ला आलेला प्रश्न. दोन त्रिकोण समरूप आहेत
आणि बाजूंचं गुणोत्तर दिले तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. आता बघा या ठिकाणी आपण काय करू, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण A1 व बाजू S1 मानू, S1 मानू. झालं. त्याच्यानंतर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 व बाजू S2 मानू. झालं, एवढं लिहिलं. आता याच्यात आपण काय करूयात, यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला दिलंय. S1 काय दिलंय बा, बाजूंचं गुणोत्तर S1 भागिले S2 हे बाजूंचं गुणोत्तर दिले 3/5. आता क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. आता बघा दिलेले त्रिकोण समरूप आहेत, एक लक्षात घ्या. दिलेले त्रिकोण समरूप आहेत. आता दिलेले त्रिकोण जर का समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर A1/A2 हे काय असतं, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. समरूप असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग छेद बाजू वर्ग लिहायचं, एवढं करायचं. A1 ची बाजू S1 चा वर्ग, A2 ची बाजू S2 चा वर्ग. इथं लिहायचं समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे, बरोबर, समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे. झालं. आता बघा S1 चा वर्ग भागिले S2 चा वर्ग. S1 किती 3 आहे, मग या ठिकाणी लिहा 3 चा वर्ग. S2 किती 5 आहे, इथं लिहा 5 चा वर्ग. 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25. काय आलं गुणोत्तर, 9/25. तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येईल. हा गुणधर्म समजून घ्यायचा, समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ. या गुणधर्मावर आतापर्यंत खूप जास्त वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता पुढे जाऊ थोडस. पुढे बघा, आता हा प्रश्न पण याच गुणधर्मावर आधारित आहे. त्रिकोण एबीसी व डीईएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहे. बघा, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. का माहितीये का, जगातले सगळे समभुज त्रिकोण म्हणजे ज्यांच्या सगळ्या बाजू एकरूप आहेत ते प्रत्येकाशी समरूप असतात. दोन समभुज त्रिकोण कुठलेही दिले असतील तर ते समरूप असतात, म्हणजे हे दोन त्रिकोण एकमेकांशी समरूप आहेत. आता इथं एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण डीईएफ म्हणजे एबीसी आणि डीईएफ यांचं गुणोत्तर 1:2 असून एबी बरोबर 4 आहे तर डीई काढा. बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या, समरूप आहे तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीईएफ बरोबर एबीसी ची बाजू आहे एबी चा वर्ग आणि डीईएफ ची बाजू आहे डीई चा वर्ग. बघा, दोन त्रिकोण समरूप आहेत तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग छेद बाजू वर्ग आहे. तर बाकी काय ना, समरूप आहे, क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. आता एबीसी छेद डीईएफ चं गुणोत्तर दिलं 1/2 लिहून टाका. एबी चा वर्ग छेद डीई चा वर्ग, एबी किती 4 आहे, 4 चा वर्ग इथं लिहून टाका, 4 चा वर्ग भागिले डीई चा वर्ग, बरोबर. आता सगळ्यांची वर्गमूळ काढू. 1 चा वर्गमूळ 1, 2 चा वर्गमूळ 2, 4 चा वर्ग 16 आणि 16 चं वर्गमूळ किती आलं, 4 आलं आणि डीई च्या वर्गाचं वर्गमूळ डीई. आता तिरकस गुणाकार करा, उत्तर आलं डीई गुणिले 1 डीई आणि बरोबर 4 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 4 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आलं आपलं उत्तर. एकदम सोपं आहे. म्हणजे समरूप त्रिकोण दिसले की त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढचा मुद्दा. आता इथे बघा, हा एक प्रश्न जो आहे, हा प्रश्न आपल्याकडे आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न. या प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारले जातात. आता इथं काय बाबा, आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात X हा कोणताही एक बिंदू आहे. आता ही सगळी सिच्युएशन आहे तर याच्यामध्ये PR समांतर DF हे दाखवण्यासाठी आता मला काय करायचंय, PR आणि DF या दोन बाजू समांतर दाखवायच्या. आता एक लक्षात घेण्यासारखं आहे की जर दोन बाजू जर मला या समांतर दाखवायच्या असतील तर मला XP छेद PD बरोबर XR छेद RF हे गुणोत्तर मला सारखं दाखवलं पाहिजे. ठीक आहे. मग यासाठी काही कृती आहे. तर याच्यामध्ये काय दिलं, पहिला त्रिकोण XDE मध्ये. आता बघा त्रिकोण XDE, बघा X इथे आहे, D इथे आहे आणि E मध्ये. हा त्रिकोण बघा पांढऱ्या रंगाचा. या त्रिकोणामध्ये काय बाबा, ह्या दोन बाजू समांतर आहे. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र काय होईल, XP छेद PD बरोबर XQ छेद QE. बघा, XP छेद काय यायला पाहिजे PD आणि बरोबर XQ छेद QE. झालं. आता हे आलं सूत्र, फक्त XP छेद PD XQ छेद QE झालं. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला विचारलाय की त्रिकोण XEF मध्ये. आता बघा XEF हा त्रिकोण आहे.
या त्रिकोणामध्ये काय सूत्र तयार होईल बाबा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार? एक्स क्यू छेद क्यू ई एक्स आर छेद आर एफ, बरोबर? काय बाबा एक्स आर छेद आर एफ बरोबर एक्स क्यू छेद क्यू ई. कुठलंही गुणोत्तर पहिलं लिहा. एक्स क्यू बघा एक्स आर छेद आर एफ बरोबर एक्स क्यू छेद क्यू ई. आता तुम्ही बघा या दोघांमध्ये जर तुम्ही विचार केला तर या दोघांवरून बघा एक्स क्यू छेद क्यू ई एक्स क्यू छेद क्यू ई उजव्या बाजूची गुणोत्तर सारखी आहे. इथं तुम्ही प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, इथे पण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण लिहू शकतो. इथं पण काय लिहायचं? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. शॉर्टकट मध्ये लिहितो, जागा कमी आहे म्हणून यालाच लिहायचं आहे. दोघांमध्ये एक्स क्यू छेद क्यू ई एक्स क्यू छेद क्यू ई ही गुणोत्तर सारखी आहे म्हणून एक्स पी छेद पीडी आणि एक्स आर छेद आर एफ ही गुणोत्तर पण सारखी आली. एक्स पी छेद पीडी आणि बरोबर एक्स आर छेद आर एफ ही गुणोत्तर सारखी एक्स आर छेद आर एफ, बरोबर? मग आता बघा एक्स पी छेद पीडी, एक्स पी छेद पीडी म्हणजे हे गुणोत्तर, एक्स आर छेद आर एफ म्हणजे हे गुणोत्तर. म्हणजे या त्रिकोणामध्ये बघा ही दोन गुणोत्तर सारखी आली. एक्स पी छेद पीडी एक्स आर छेद आर एफ ही समोरासमोरील बाजूंची ही जी दोन गुणोत्तर आहे ही जर सारखी ह्या दोन बाजूंची जर बाजूंमध्ये तयार होणारी ही दोन गुणोत्तर जर सारखी असेल तर आपण म्हणू शकतो की पी आर आणि डी एफ ह्या दोन रेखा ज्या आहेत रेख पी आर आणि डी एफ एकमेकांना समांतर आहे कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तर असं आपल्याला हे गणित समजून घेता येईल आणि या प्रकारची गणित आपल्याला 3 मार्काला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन मध्ये ही विचारली जातात. ओके, त्याच्यामुळे ही गणित आपल्याला नीट व्यवस्थित सगळी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, चला पुढे जाऊ आपण. पुढचे काही क्वेश्चन्स बघूयात. बराच वेळ होतोय पण इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी. इथे बघा, इथे जर आपण बघितलं तर इथे थोडासा हा वेगळा प्रश्न आहे. इथे आपल्याला काय दिलंय? त्रिकोण सीपीए आणि सीक्यूबी हे समोर दाखवा असं म्हटलंय आणि त्याचबरोबर एपी 7 आहे, बीक्यू 8 आहे, बीसी 12 आहे, तर एसी काढा. आता दोन त्रिकोण आहे. एक आहे त्रिकोण सीपीए व दुसरा त्रिकोण आहे सीक्यूबी. हे दोन त्रिकोण मला समरूप दाखवायचे. तर या दोन त्रिकोणांमध्ये मी म्हटलं समरूप दाखवण्यासाठी जास्तीत जास्त आपण कोको कसोटीचा वापर करतो. आता सीपीए कुठे आहे बघा? सी इथे आहे, पी इथे आहे आणि ए इथे आहे. बघा हा पांढऱ्या रंगाचा त्रिकोण तुम्हाला दिसला असेल. हा पांढऱ्या रंगाचा त्रिकोण आणि हा एक काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये हा इथं एक 90 मापाचा कोन तयार होतो, बरोबर? दुसरा जो त्रिकोण आहे त्याचं नाव काय बाबा आपल्याकडे? सीक्यूबी. सी इथं आहे आणि क्यू इथं आहे आणि बी इथं आहे. सीक्यूबी हा जो तुम्हाला हिरव्या रंगाचा त्रिकोण दिसतोय हा झाला आपला सीक्यूबी. ठीक आहे, याच्यात जर आपण बघितलं या सीक्यूबी मध्ये याच्यामध्ये क्यू हा 90 मापाचा कोन आहे म्हणजे एक कोन 90 मापाचा दिसतोय. इथे एक 90 मापाचा, इथे एक 90 मापाचा. आता या दोघांमध्ये जो कोन सी जो आहे तो एक कॉमन अँगल आहे. त्याला आपण सामायिक कोन म्हणू शकतो. सी जो आहे ना तो बघा सीपीए मध्ये सुद्धा येतो. सीपीए या त्रिकोणामध्ये पण येतो आणि सीक्यूबी या त्रिकोणामध्ये सुद्धा सी येतो. सी हा दोघांमध्ये येतो, बरोबर? कारण तो सामायिक कोन आहे. चला आता मग आपण लिहूयात कोन सीपीए बरोबर कोन सीक्यूबी हे दोघं एकरूप आहे कारण ते 90 अंशाचे दोघे पण काटकोन आहेत, पी आणि क्यू. आणि त्याचबरोबर कोन सी एकरूप कोन सी आहे कारण तो सामायिक कोन आहे. सामायिक कोन तो सामायिक कोन आहे, सामायिक कोन आहे. ठीक आहे, सामायिक कोन या ठिकाणी आपण लिहूयात. झालं. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा त्रिकोण सीपीए समरूप त्रिकोण सीक्यूबी कारण कसोटी कुठली? दोन कोनांच्या जोड्या एकरूप आहेत म्हणजे इथं कोको कसोटी. जर दोन कोनांच्या जोड्या जर एकरूप असतील तर कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप असतात. झालं. आता पुढे काय बाबा? दोन त्रिकोण समरूप आहेत. आता मला इथं या ठिकाणी 3 बाजू दिल्या, चौथी बाजू काढायची आहे. समरूप आहेत तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. मग ते गुणोत्तर आपण लिहूयात. सीपी बघा त्या ठिकाणी गुणोत्तर बघा सीपी छेद सीक्यू लिहू शकता पण सीपी आणि सीक्यू इथं काय दिलं नाही. त्याच्यामुळे आपण पीए म्हणजे एपी, क्यूबी म्हणजे बीक्यू, एपी छेद बीक्यू असं गुणोत्तर लिहू शकतो. आणि बरोबर सीए म्हणजे एसी छेद सीबी म्हणजे बीसी, एसी छेद बीसी. ओके, कारण इथं लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू सत्री स्तंभा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता एपी छेद बीक्यू, एपी 7 बीक्यू 8, एपी 7 आहे बीक्यू 8 आहे. एसी किती माहिती नाही, एसी काढायचंय आणि बीसी दिले 12, तिरकस गुणाकार एसी गुणिले 8 8 एसी आणि 12 गुणिले 7 12 7 84. ओके, एसी काढायचंय, एसी आपल्या जागेवर 84, आपल्या जागेवर 8 गुणिले इकडाले भागिले 8. बघा एसी बरोबर काय बाबा आपल्याकडे येईल? आता एसी बरोबर आपल्याकडे येईल 84 ला 8 ने भाग लावा.
8ने भाग लावायचा आहे 84 ला. बघा 8 एक्के 8, 8तून 8 गेले 0, वरून आले 4, 8 0 0 4, वरून घेतले 0 एक पॉइंट घेतला आणि इथं 0 घेतला आणि वर एक पॉइंट घेतला आणि 8 पंचे 40, 8 पंचे 40 म्हणजे किती आलं बाबा 10.5, 10.5. तर अशा प्रकारे हे करू शकतो. बाकी कॅल्क्युलेशनचा भाग तुम्हाला आला पाहिजे. म्हणजे अशी पण आपल्याला गणितं विचारली जाऊ शकतात, जिथं समरूप त्रिकोणाच्या ज्या काही कसोट्या आहेत, दोन त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणांच्या, त्याचा वापर करून आपल्याला काही गणितं सोडवायला सांगितली जातात. ठीक आहे. आता इथे बघा आणखी हे जे गणित, आता या गणिताचा जर विचार केला तर हे गणित 3 ते 4 मार्काचं आहे. आता हे गणित जर मला आलं तर मी इथं काय करणार बाबा, मला काय करायचं याच्यामध्ये, काय दिलेलं आहे, काय सिद्ध करायचं ते बघा. इथं आपल्याला सिद्ध करायच्यात काही गोष्टी. आपल्याला दिलेलं आहे आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी हा बिंदू असा आहे की कोण बीएसी आणि एडीसी एकरूप आहे. बघा, पहिली गोष्ट पक्ष, आणि त्या पक्षामध्ये मला काय दिलंय की हे दोन त्रिकोण एकरूप दिलेत, सॉरी दोन कोण एकरूप दिलेत. त्याच्यानंतर मला साध्य काय करायचं ते आपण या ठिकाणी लिहू आणि नंतर मग आपण काय करू, इथे सिद्धता सोडवायला बघू. सिद्धता घेऊयात आपण, लिहा सिद्धता. ओके, एकदम सोपा विषय, काय काळजी करायची नाही. जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. पक्षात काय दिले, हे दोन कोण एकरूप आहेत. कुठले कोण, कोण बीएसी एकरूप कोण एडीसी. ठीक आहे. आणि आपल्याला काय साध्य करायचंय, सी चा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. आता इथं दोन त्रिकोण समरूप दाखवायचे, त्यांच्या संगत बाजू प्रमाणात लिहायच्या आणि नंतर मग तुम्ही तिरकस गुणाकार करून तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचता. आता इथं मला दोन त्रिकोण जर समरूप दाखवायचे असतील तर मी कुठले दाखवणार, तर बघा हे ज्या दोन बाजू दिल्यात बीएसी, बीएसी वाला हा जो बीएसी त्रिकोण आहे बघा, बीएसी बाजू असलेला बीएसी, सॉरी हे जे दोन कोण दिलेत, कोण दिलेले आहेत बीएसी आणि त्याचबरोबर एडीसी, हे दोन कोण एकरूप दिलेत. मग हे दोन कोण असलेले त्रिकोण कुठले, मग इथं लिहायचं त्रिकोण बीएसी, बीएसी व दुसरा त्रिकोण कुठला आहे बाबा, एडीसी मध्ये, एडीसी मध्ये बीएसी आणि दुसरा आपण एडीसी, जरा वेगळा कलर घेऊ, ए डी आणि सी या दोघांमध्ये बरं का. हा हिरव्या रंगाचा त्रिकोण बीएसी व त्रिकोण एडीसी मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये मला जर समरूप दाखवायचे असतील तर दोन गोष्टी म्हणजे दोन कोण जर का तुम्ही एकरूप दाखवले तर होऊ शकतात. बघा कुठले दोन कोण एकरूप, दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्या तरी आपलं काम या ठिकाणी होतं. तर इथे एक कोणांची जोडी ऑलरेडी दिली आहे. त्रिकोण बीएससी मध्ये मोठ्या त्रिकोणाचा कोण बीएससी एकरूप लहान त्रिकोणाचा कोण एडीसी, एडीसी हे एकरूप आहेत आणि हे आपल्याला दिलेलं आहे पक्षामध्ये. आता पहिली एक गोष्ट तर पक्षात दिली, आता दुसरी एक कोणांची जोडी शोधावी लागेल. बघा या दोघांमध्ये सी हा कॉमन आहे, मगाच्या गणितासारखाच आहे, सी हा कॉमन आहे, दोघांमध्ये येतोय, म्हणून लिहायचं कोण सी एकरूप कोण सी, कारण सामायिक कोण, सामायिक कोण, सामायिक आहे दोघांमध्ये येतो, सामायिक कोण आपण या ठिकाणी असं लिहू. झालं. आता बघा दोन कोणांच्या जोड्या एकरूप झाल्या म्हणजे दोन त्रिकोण समरूप झाले, मग लिहायचं म्हणून त्रिकोण बीएसी समरूप त्रिकोण एडीसी, कारण काय बाबा, कुठली कसोटी झाली, कोको कसोटी, कोको कसोटी. ठीक आहे, कोको कसोटी. मग आता एक काम करा, यांच्या संगत बाजू प्रमाणात लिहा. चला बीएसी ची बाजू बीए छेद एडी, बघा बीए छेद एडी. आता इथं बीए आणि एडी ची गरज साध्यामध्ये नाहीये, मग काय लिहा, एसी आणि डीसी, एसी छेद डीसी, एसी छेद डीसी बरोबर बीसी छेद एसी, बीसी छेद एसी. चला तिरकस गुणाकार करा. त्याच्या अगोदर इथे लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये तिरकस गुणाकार केला, एसी गुणिले एसी, एसी चा वर्ग बरोबर डीसी गुणिले बीसी, या ठिकाणी लिहा डीसी गुणिले बीसी म्हणजे बीसी गुणिले डीसी. सिद्ध झालं. याला फक्त लिहिताना एसीए लिहा, एसी म्हणजे सीए चा वर्ग, बीसी म्हणजे सीबी आणि डीसी म्हणजे सीडी, असं आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे हे सिद्ध करता येऊ शकतं आपल्याला. फक्त दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवायचे आणि समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात लिहायच्यात, तुमचं काम झालं. ओके, चला आता यानंतर बघा, एकंदरीत बघा एवढीच गणित आजच्या या चर्चेमध्ये आपण घेतलेली आहे. समरूपता हे जे प्रकरण आहे तर त्यातल्या प्रत्येक कन्सेप्टवर आधारित आपण एक एक दोन दोन गणितं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात, पण थांबण्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट मित्रांनो, बोर्डाची परीक्षा जवळ येत आहे आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला गणित विषयासोबत इतर विषयांचा सुद्धा तुमचा अभ्यास झाला पाहिजे. त्यासाठी प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा आहे. इम्पॉर्टंट नोट्स आपल्याकडे हव्यात.
तर त्यासाठी मित्रांनो आपण एक आपल्या वेबसाईटवरती इम्पोर्टंट नोट्स आणि प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिल्यात. जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड करा. त्याचबरोबर जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या नोट्स हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सची सुद्धा लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या विषयांच्या नोट्स सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी करा. त्याचबरोबर आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे, WhatsAppचा चॅनल आहे. त्या WhatsAppच्या चॅनलला सुद्धा आपल्याला फॉलो करा. जेणेकरून सगळ्या महत्त्वाचे अपडेट आपण आपल्या WhatsAppच्या त्या चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.